मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका अगदी थोड्या दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मतदारसंघामध्ये सक्रिय झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर हे देखील आपल्या मतदारसंघामध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत. सत्यजित पाटील सक्रिय होण्यामागं अजून एक कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा या विधानसभेला काढण्यासाठी सत्यजित पाटील हे अधिक सक्रिय झाले आहेत. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा क्षेत्रात येतो त्या म्हणजेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील सरोडकर यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील यांचा महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून 14,000 मतांनी पराभव झाला होता. सत्यजित पाटील यांच्या या निसटत्या पराभवाला कुठेतरी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांना जबाबदार धरलं जात आहे. जरी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील यांचं होमग्राऊंड असणाऱ्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील यांना मताधिक्य मिळालं असलं तरी देखील सत्यजित पाटील यांचं मताधिक्य एका मर्यादेपर्यंत रोखण्यामध्ये महायुतीला यश मिळालं आणि हे विनय कोरे यांच्यामुळंच शक्य झालं. तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आणि शाहूवाडीचे विद्यमान आमदार विनय कोरे यांचा शेजारी असणाऱ्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये देखील प्रभाव आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांना चांगली आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरे यांची भेट घेऊन धैर्यशील माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी विनय कोरे यांच्या खांद्यावरती दिली होती. त्यानुसार विनय कोरे व महायुतीतल्या अन्य नेत्यांनी मायक्रो प्लॅनिंग करून नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणा राबवली आणि त्यामुळेच धैर्यशील माने यांचा विजय सुकर झाला. आता आपण शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचं भौगोलिक आणि राजकीय स्वरूप पाहू. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शाहूवाडी आणि पन्हाळा या 2 तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी शाहूवाडी तालुक्यामध्ये 3 प्रमुख राजकीय गट कार्यरत आहेत. यामध्ये पहिला गट हा माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सत्यजित पाटील सरोडकर यांचा गट कार्यरत आहे. दुसरा गट काँग्रेसचे नेते कर्णसिंह गायकवाड यांचा आहे आणि तिसरा गट कर्णसिंह गायकवाड यांचेच भाऊबंद असणारे मानसिंग गायकवाड यांचा आहे. मानसिंग गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत. तर पन्हाळा तालुक्यामध्ये प्रामुख्याने 2 राजकीय गट कार्यरत आहेत. पहिला गट हा विद्यमान आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचा आहे, तर दुसरा गट अमरसिंह पाटील यांचा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनय कोरे यांनी सत्यजित पाटील यांचा 28,000 मतांच्या फरकांनी पराभव केला होता. परंतु इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये शाहूवाडी तालुक्यातील कर्णसिंह गायकवाड यांनी आणि पन्हाळा तालुक्यातील अमरसिंह पाटील यांनी विनय कोरे यांना सहकार्य केलं होतं आणि पुढे विधानसभा निवडणुकीतील या मदतीच्या बदल्यात विनय कोरे यांच्या सहकार्याने कर्णसिंह गायकवाड व अमरसिंह पाटील यांची कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघावरती संचालकपदी निवड करण्यात आली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या 4ही नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील सरोडकर हे विजयी झाले होते. आता या निवडणूक निकालांचा थोडक्यात मतितार्थ सांगायचा झाला तर शाहूवाडी तालुक्यातील कर्णसिंह गायकवाड असोत किंवा पन्हाळा तालुक्यातील अमरसिंह पाटील या दोघांपैकी कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय
सत्यजित पाटील यांचा पराभव करणे विद्यमान आमदार विनय कोरे यांना शक्य होणार नाही. अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. या निवडणुकीमध्ये शाहूवाडी तालुक्यातील कर्णसिंह गायकवाड कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण कर्णसिंह गायकवाड आणि सत्यजित पाटील हे दोघेजण सध्या महाविकास आघाडीमध्येच आहेत. शाहूवाडी तालुक्यातील मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत असून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना सहकार्य केलं होतं. या विधानसभा निवडणुकीत देखील ते सत्यजित पाटील यांना सहकार्य करतील अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण, या राजकारणामध्ये मानसिंग गायकवाड आणि सत्यजित पाटील यांचा गट एकत्रच असतो. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातील अमरसिंह पाटील कोणती भूमिका घेतात यावरतीही विजयाची समीकरणे अवलंबून असणार आहेत. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार विनय कोरे यांनी अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथं कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे व त्यातून आपलं संघटन मजबूत केलं आहे. तर सत्यजित पाटील यांच्याकडे कोणती सहकारी संस्था नसताना जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी यापूर्वी 2 वेळा आमदारकी भूषवली आहे आणि आता तिसऱ्यांदा या जनसंपर्काच्या जोरावरतीच विनय कोरे यांना तगडी फाईट देण्याच्या निर्धाराने सत्यजित पाटील मैदानात उतरले आहेत. सत्यजित पाटील यांनी मतदारसंघात आणि विशेषतः विनय कोरे यांचं होमग्राऊंड असलेल्या पन्हाळा तालुक्यातील गावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रचार दौरे वाढवले आहेत. तेथील लोकांच्या मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेली सहानुभूती, या सहानुभूतीचा आपल्याला फायदा व्हावा या दृष्टीने सत्यजित पाटील प्रयत्न करत आहेत. सत्यजित पाटील यांच्या मागे शिवसेनेतील निष्ठावंत असा एक टॅग आहे आणि या टॅगचा वापर करून ते लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढतील का हे बघणं रंजक ठरेल. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.